नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज. कशासाठी? तर BMC साठी, ज्याच्यात तुम्हाला 1846 जागा आहे. स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आज आपला 25 नंबरचा लेक्चर असणार आहे, जे आपण सगळे TCS पॅटर्नने क्वेश्चन घेतो. ठीक आहे, आधीचे क्वेश्चन पण बघून घ्यायचे आहेत. सगळे आपण सिंपल पासून काय करत आलेलो आहोत, आधी सिंपल घेतलेले आहेत, नंतर थोडेसे अवघड प्रश्न पण आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. हे सगळं अतिसंभाव्य क्वेश्चन आहे, जे की तुम्हाला TCS पॅटर्न नुसार विचारले जातात BMC मध्ये. ओके, तर प्रत्येकाने सेशनला शेवटपर्यंत बघायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. जाऊया पहिल्या प्रश्नावर. ओके, बघा पहिला प्रश्न दिलेला आहे. तर हे प्रश्न तुम्हाला आजचे जे प्रश्न मी घेऊन आलेली बघा, आता आपण जे अगोदरच्या सिरीज बघितल्या त्यामध्ये आपण केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं एकत्र घेतलं होतं, म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, काही आरोग्यशास्त्र एकत्र घेतलं. आता आजपासून आपण सुरुवात केलेली आहे, की ज्यामध्ये आपण जीवशास्त्र प्लस आरोग्यशास्त्र असं घेणार आहोत. ठीक आहे, सो हे पण लक्षात ठेवायचं की कुठले टॉपिक आहे. सामान्य विज्ञानामध्ये तुमचे टॉपिक खूप आहे, पण ज्या एक्झामला जेवढा सिलेबस आहे तेवढाच अभ्यास करायचा, जास्त करत बसायचा नाही. कारण इथे तुम्हाला BMC मध्ये जे सामान्य विज्ञान आहे ते GK मध्ये इन्क्लूड आहे, असं वेगळं तुम्हाला नाहीये. GK मध्येच GS आहे, सो त्याचे तुम्हाला 5-6 क्वेश्चन येतील फक्त. ठीक आहे, तर बघा, माणूस दिवसाला जवळपास किती वेळ श्वासोश्वास करतो, म्हणजे किती वेळ श्वास घेतो आणि श्वास सोडतो असं सांगितलं. आता आपण जन्माला आल्यापासून श्वास घेत आहोत. असं कधी झालंय का की श्वास घेण्याचं आपण बंद करून एखादी क्रिया केली किंवा एखादं काम केलं तर असं होणं पॉसिबलच नाहीये, हे इम्पॉसिबल आहे. तर आपण जन्माला आल्यापासूनच श्वास घेत आहोत, तर दिवसभरामध्ये किती वेळा श्वासोश्वास करतो? जसं की मी तुम्हाला शिकवत आहे, तुमच्याशी बोलत आहे, तरीही श्वासोश्वास सुरू आहे, तुम्ही ऐकता आहात, लेक्चर करता तरीही श्वासोश्वास सुरू आहे. म्हणजे आपण अगदी झोपेत जरी असलो तरी सुद्धा आपला श्वास सुरूच असतो. म्हणून पूर्ण डेचं विचारलंय की टोटल दिवसामध्ये श्वासोश्वास किती वेळा आपण करतो, तर 28,800 वेळा. ठीक आहे, पर्याय नंबर पहिला आपल्याला योग्य. हे लक्षात ठेवायचंय, हे अतिसंभाव्य क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल. सेशनला लेक्चरला लाईक केलं नसेल अजूनही तर पटकन लाईक करून घ्यायचा आहे. ओके, बघा, खालील कुठल्या भागात अन्न पचन क्रिया होत नाही? आता काय सांगितलंय? डायजेशन. डायजेशन कोणत्या भागामध्ये होणार नाही? डायजेशन विचारले ना तर नेहमी लक्षात ठेवायचं की विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, डायजेशन म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स फूडला, बघा, कॉम्प्लेक्स फूड कन्वर्ट इंटू सिंपल फूड, याला काय म्हटलं जातं? डायजेशन म्हटलं जातं. मग आपल्या शरीर रचना आपली अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण जे अन्न खातो ते कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल रूपामध्ये असतं, त्याला कन्वर्ट करून कशात केलं जातं? साध्या रूपामध्ये कन्वर्जन त्याचं होतं आणि तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये पचन पावतं, म्हणजे डायजेशन होतं. तर कोणत्या भागामध्ये पचनक्रियाच होत नाही? तर बघा, पचनक्रियेची जी सुरुवात आहे तीच मुखापासून होते, म्हणजे पचन मुखापासून होतं. तर मुखामध्ये काय असतं? तर मुखामध्ये काय असतं? टायलिन नावाचं एन्झाईम असतं. काय असतं? टायलिन. मग हे टायलिन नावाचं काय आहे? विकर आहे, ज्याला आपण काय बोलतो? एन्झाईम. हा काय करतो? याचं कार्य काय आहे? स्टार्चचं रूपांतर. स्टार्च काय आहे? कार्बोदक आहे. ठीक आहे, स्टार्च काय आहे? एक प्रकारचे कार्बोदकाचं रूप आहे. ठीक आहे, मग स्टार्चचं रूपांतर कशामध्ये करतो? तो माल्टोज मध्ये करतो, किंवा तुम्ही ग्लुकोज म्हटलं तरी चालेल, पण स्टार्चचं रूपांतर पहिल्यांदा माल्टोज मध्ये होतो. बघा, स्टार्च काय आहे? कॉम्प्लेक्स आहे. काय आहे? स्टार्च कॉम्प्लेक्स आहे. मग कॉम्प्लेक्सचं रूपांतर कशामध्ये केलं? सिंपल मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचं पचन होणार आहे. या पद्धतीने मुखामधूनच आपल्या शरीरामधली पचन क्रियेला सुरुवात होते. जठरामध्ये अन्नाला स्टोअर केलं जातं, पण त्याच्यामध्ये अन्न आपण जसं चक्कीमध्ये कसं अन्न, जसं तुम्ही पीठ वगैरे माहिती तुम्हाला, गहू दळायला वगैरे गेले, पीठ नाही दळलं जात, गहू दळले जातात आणि मग पीठ बनतं. तर ते जेव्हा आपण दळायला जातो तर त्या चक्कीमध्ये कसं सगळं मिक्सअप होतं सगळं पूर्ण. तसं जठर जे आहे ना, हे स्टोअर हाऊस आहे, बट तरी सुद्धा त्यामध्ये मिक्सअप होत असतं सगळं. ठीक आहे, लहान आतड्यांमध्ये पूर्ण पचन होतं, लहान आतड्यांमध्ये पूर्ण पचन होतं. फक्त एकमेव शरीराचा असा भाग आहे मोठे आतडे की ज्याच्यामध्ये अन्नाचे पचन होत नाही. म्हणून आपला पर्याय नंबर काय ना, डी योग्य. मोठ्या आतड्यांमध्ये काय होत नाही?
पचन होत नाही. मग मोठ्या आतड्यांमध्ये काय केलं जातं, तर ह्याच्यामध्ये क्षार व पाण्याचे पुन्हा शोषण केले जाते. काय केले जाते? तर तुमच्या शरीरामधले क्षार व जर जास्त प्रमाणात असलेलं पाणी मोठ्या आतड्यात निघून गेलेलं आहे, तर तिथून त्याला काय केलं जातं? शोषलं जातं. एवढंच काम मोठ्या आतड्यांमध्ये होतं, बाकी होत नाही. मग पचनक्रिया कुठे होते? मुखापासून सुरुवात होते आणि लहान आतड्यांमध्ये पूर्ण पचनक्रिया होऊन जाते तुमची. ओके? समजलं असेल तर लाईक करा चला पटकन सेशनला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कुठली पेशी ही पांढऱ्या पेशीचा प्रकार नाही? तर कोणती पेशी अशी दिलेली आहे? आता तुम्हाला इथे पेशींची नावं दिली. याच्यासाठी काय करावं लागेल? तर याच्यासाठी पहिले तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट लक्षात घ्याव्या लागतील. ऍक्च्युली तुम्हाला माहिती पाहिजे की पांढऱ्या पेशीचे किती प्रकार आहे, लाल पेशींना प्रकार आहे की नाहीये, लाल पेशी कशा प्रकारच्या आहेत, त्यांना केंद्रक आहे का, त्यांची लाईफ सायकल किती आहे, त्यांची साईज किती आहे, त्याला काय म्हटलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असेल तरच तुम्हाला याचे आन्सर देता येतील. कारण आपण इथे फक्त क्वेश्चन आन्सर घेतो, बट तुम्हाला जोपर्यंत त्याचा पूर्ण सिलेबस कळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही मुद्दा व्यवस्थित शिकू नाही शकत. आता बघा, पेशीचं विचारलं तर पांढऱ्या पेशींचे 5 प्रकार तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इथे ओळखू शकतात. माहित नसेल तर माहित नसेल तर मॅडम आहे सांगायला. तर बघा, आता जसं आपण बघूया पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशीला आपण काय बोलतो? व्हाईट सेल. आता व्हाईट सेल म्हणजे WBC. तर व्हाईट सेल जे आहे, WBC जे आहे, त्यांचे प्रकार पडतात. पहिले काय आहे? कण असलेले. काय आहे? कण असलेले, ज्याला ग्रॅन्युलोसाइट म्हटलं जातं, आणि कण नसलेले, ज्याला अग्रॅन्युलोसाइट म्हटलं जातं. कण असलेले कसे असतात की त्यांच्या पेशींमध्ये असे तुम्हाला बारीक बारीक कण दिसतात. कण नसलेले कसे असतात की फक्त काय असतं? केंद्रक असतं, आजूबाजूला काहीही कण नसतात. ठीक आहे. मग कण असलेल्यांचा परत काय पडतात? 3 काय पडतात? विभाजन होतं त्यांचं. मग त्याच्यामध्ये एक कोणतं असतं? न्यूट्रोफिल, एक बेसोफिल आणि एक असतं इओसिनोफिल. हे कण असलेल्यांमध्ये. मग कण नसलेल्यांचे पुन्हा किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. पहिला कोणता? मोनोसाइट आणि दुसरा कोणता? लिम्फोसाइट. ठीक आहे. म्हणजे हे कोणाचे प्रकार झाले? WBC चे झाले. 5 प्रकार झाले ना, इकडे 3 आणि इकडे 2. हे 5 प्रकार झाले, बरोबर. WBC किती दिवस जगतात? 3 ते 4 दिवस जगतात फक्त. काय करतात? 3 ते 4 दिवस जगतात. यांना आपण काय म्हणतो? सैनिकी पेशी म्हणतो. काय म्हणतो? सैनिकी पेशी. का बरं सैनिकी पेशी म्हणतो? कारण ह्या काय करतात? कुठल्याही बॅक्टेरियाला आपल्या शरीरामधून काढून टाकतात, त्याला मारण्याचं काम करतात, म्हणून सैनिकी पेशी म्हणतो. आता बघा, मोनोसाइट, लिम्फोसाइट. बघा, आता कण नसलेल्यांमध्ये मोनोसाइट आहे, लिम्फोसाइट आहे. त्याच्यानंतर लिम्फोसाइट आहे, आणि कण असलेल्यांमध्ये न्यूट्रोफिल आहे. ठीक आहे. मग आता हे तिघही झाले, मग वेगळं कोण दिसलं तुम्हाला? इरिथ्रोसाइट. मग हे इरिथ्रोसाइट काय येणार आपलं आन्सर? कारण त्यांनी काय विचारलं होतं की कोणती पेशी ही पांढऱ्या पेशीचा प्रकार नाही, तर इरिथ्रोसाइट ही कशाचा प्रकार आहे? लाल पेशीचा. म्हणजे काय येणार? आरबीसीज. आरबीसीजलाच काय म्हटलं जातं? इरिथ्रोसाइट म्हटलं जातं. म्हणजे ती लाल रक्तपेशींचा प्रकार आहे. आरबीसीज किती दिवस जगतात? 120 दिवस जगतात. ठीक आहे. आरबीसीजची साईज किती असते? 7 मायक्रोमीटर. WBCची साईज किती असते? साईजला 7 ते 15 मायक्रोमीटर. ओके, लक्षात आलं? तर पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय सर्वांनी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, आता टेस्ला ही जी लस आहे, ती कोणत्या रोगासाठी दिली जाते? आता आपण आरोग्यशास्त्र ही शिकत आहोत आणि जीवशास्त्र ही शिकत आहोत. तर आरोग्यशास्त्रातून तुम्हाला आता ह्या वर्षापासून म्हणजे खूप जास्त प्रश्न विचारायला लागले प्रत्येक भरतीमध्ये. असं नाही बीएमसीचं सांगते मी, बीएमसीचे पेपर व्हायचे बाकी आहेत आपले. बट ऍक्च्युअल जे दुसरे पेपर झाले, जसं पोलीस भरती असू दे, पोलीस भरतीचा पॅटर्न TCS नाहीये, ठीक आहे. पण तुमचं TCS जरी पॅटर्न असलं तर पोलीस भरतीचा सिलेबस वेगळा आहे असं नाहीये, तोच सिलेबस आहे. तुमच्या जे पेपर घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या वेगळ्या जरी असल्या तर तुमचं पॅटर्न कधीच चेंज नाही होत. म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे तो कधीच चेंज नाही होत. सिलेबस जीवशास्त्र आहे तर जीवशास्त्रच राहील, त्याला दुसरं होणार नाही. तिथे रिझनिंग किंवा मॅथमॅटिक्स येणार नाही, ते तेच राहणार आहे. फक्त काही कंपन्या एखाद्याच टॉपिकला खूप जास्त वेटेज देतात, इतकाच फरक असतो. बाकी तुमचं सिलेबस सेम आहे. म्हणून TCS नाहीये किंवा IBBS नाही, याच्या भानगडीत न पडता सिलेबस बघायचा. कारण प्रत्येक एक्झाम मध्ये आयोगाकडनं एक सिलेबस आलेला
आलेला असतो, जो की मी ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. BMC साठीचा सुद्धा सिलेबस आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही बघून घ्यायचा आहे. ओके. तर बघा आता हा जो प्रश्न विचारला आहे, हा विचारला कशातून आहे? आरोग्यशास्त्रातून. जी ही लस आहे, आता कोणत्या रोगासाठी आपण देतो? विषमज्वर, क्षयरोग, धनुर्वात आणि रुबेला. ठीक आहे. आता हे पण तुम्हाला कधी कळेल? ॲज युजुअल जसं की रोज सांगते तसंच, की तुम्ही जेव्हा कन्सेप्टचा अभ्यास कराल तेव्हाच कळणार आहे. विषमज्वरला बोललं जातं टायफॉइड आणि त्याच्यासाठीच आपण काय देतो? ही टिजला ही लस देतो. क्षयरोगावर कुठली लस दिली जाते? क्षयरोगावर देतात BCG ची लस. काय देतात? BCG ची लस देतात. न्यूबॉर्न बेबीला पण लगेच ही लस दिली जाते. धनुर्वातावर TT ची लस दिली जाते. TTची लस दिली जाते धनुर्वातावर. बघा, तुम्हाला सांगतात तुम्हाला लोखंडाचं काही लागलं तर तुम्हाला बोलतात ना इंजेक्शन घेऊन घे, TTचं इंजेक्शन घे. का? कारण काही जर तुम्हाला जर काही लोखंडी वगैरे काही लागलं असेल, ठीक आहे, खिळा वगैरे असं लागला असेल आणि रक्त यायला लागलं असेल, तर तुम्हाला ही लस घ्यावी लागते कारण धनुर्वात होऊ शकतो. नंतर रुबेला. तर रुबेलावरती कोणती लस दिली जाते? त्रिगुणी लस दिली जाते. कोणती? त्रिगुणी लस. ज्याच्यामध्ये बघा रुबेला, गालफुगी आणि अजून कुठलं आहे? गोवर. या तिघांवरची एकच लस असते. ती दिली जाते रुबेलावरती. ठीक आहे, लक्षात आलं? विषमज्वरवर कोणती आहे? टेस्ला ही लस आहे. ठीक आहे, समजलंय? म्हणजे आपला पर्याय नंबर पहिला आला योग्य. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, मानवी मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीला काय म्हटलं जातं? आपल्या मानवी मेंदूला जी रक्त पुरवठा करत असते, ठीक आहे, मेंदूपर्यंत रक्त पुरवठा करण्याचं काम जी करते तिला आपण काय म्हणतो मग? रिनल म्हणतो, हेपेटायटिक म्हणतो, केरोटाइन म्हणतो, केरोनरी म्हणतो. तर मानवी मेंदूकडे जी रक्त घेऊन जाते, जी धमनी असते, तिला काय म्हणतात? केरोनरी आर्टरी म्हणतात. काय म्हणतात? केरोनरी आर्टरी म्हणत असतात. ठीक आहे. आपलं जे मेंदू आहे, हे फक्त ऑक्सिजन प्लस ग्लुकोज याच्यावरच चालत असतं. म्हणून कधीही ऑक्सिजन आणि ग्लुकोज लेवलला कमी होऊ द्यायचं नाही. बघा, काही लोकांना जेवण झाल्यानंतर गोड खावंसं वाटतं. गोड खावंसं वाटतं. असं वाटतं, की जेवण झालंय ना, तरी पण मला आता काहीतरी गोड खाण्याचीच इच्छा झाली. म्हणजे दुसरं काही नाही खायचंय. भलेही साखर का असेना, पण ते खाऊन घेतात. तर हे का होतं? कारण जेवल्यानंतर तुमची जी एनर्जी आहे, ठीक आहे, जेवल्यानंतर एनर्जी वाढते ऑब्व्हियसली. बट तरीही तुम्ही जेवणाची ही क्रिया करत असता. त्याच्यानंतर जर एनर्जी लॉस झाली, तर तुमच्या मेंदूला ग्लुकोज मधून तेवढं मिळतच नाही. म्हणजे तेवढी एनर्जी आलेलीच नसते. मग त्याला एक्स्ट्रा ग्लुकोज लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते. ते गोड आपल्याला नाही, ते आपल्या मेंदूला हवं असतं आणि म्हणून ते लोकं जेवणानंतर गोड खातात, ज्यांची एनर्जी कमी पडते किंवा ज्यांचा जो ग्लुकोजचा पुरवठा आहे तो कमी पडतो शरीरामध्ये जेवल्यानंतर सुद्धा. म्हणून ते वरतून काय करतात? गोड काहीतरी खातात. ठीक आहे? लक्षात आलं? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. आणि ऑक्सिजन कुठून मिळणार मेंदूला? रक्तातूनच मिळणार आहे ऑब्व्हियसली. ऑक्सिजन डायरेक्ट असं तुम्ही मेंदूमध्ये घुसवणार नाही, की घे बरं वातावरणात ऑक्सिजन आणि घे तुला. असं म्हणणार नाही ना, तो रक्तातूनच जातो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कुठले संप्रेरक वनस्पतींमध्ये नसते? संप्रेरकांना काय म्हणतो आपण? हार्मोन्स. हार्मोनचं कार्य काय असतं? तर हार्मोन जे आहे ते आपल्या शरीराची ग्रोथ करण्यासाठी, बॉडी फंक्शन व्यवस्थित करण्यासाठी, बॉडी रेग्युलेटिंगसाठी, सगळ्या गोष्टींसाठी हार्मोनची गरज पडते. मग वनस्पतींमध्येही हार्मोन आहे, प्राण्यांमध्येही आहे, आपल्यामध्येही आहे. आपणही मानव प्राणीच आहोत, बरोबर? मग आता कोणते असे संप्रेरक आहेत जे वनस्पतींमध्ये नाहीच आहे? तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे संप्रेरक हे माहिती पाहिजे. आता बघा इथे काय दिलेले आहे तुम्हाला? हे सगळे संप्रेरक आहे. तुम्हाला याच्यामध्ये फक्त एकच मानवी संप्रेरक दिसत असेल. ऑक्सिटोसिन. ते मानवातील संप्रेरक आहे आणि बाकीचे सर्व कोणातील आहे? वनस्पतीतील आहे. म्हणून इथे काय विचारलं, की वनस्पतींमध्ये कोणते नसते? ऑक्सिटोसिन नसते. ऑक्सिटोसिन कोणामध्ये असते? मानवामध्ये असते. तुम्ही मानवामध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट क्लास फायलम मॅमल म्हटलं तरी चालेल. क्लास नाही, मॅमल्स. मॅमल्स हे कोण आहेत? सस्तन प्राणी वर्ग आहे. त्यांच्यामध्ये ऑक्सिटोसिन असते. ऑक्सिटोसिनला कोणी लव्ह हार्मोन पण म्हणतं. कारण आपल्या शरीरामध्ये भावना ज्या आहेत ते जागृत करण्याचं कार्य ऑक्सिटोसिनद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा जी गर्भपिशवी आहे, युटेरस आहे, तिचं आकुंचन आणि प्रसरण पावण्याची जी क्षमता आहे, ती ऑक्सिटोसिनमुळे येते. ठीक आहे? समजलेलं आहे? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, प्रसिद्ध औषधी द्रव्य हे सर्वसाधारणपणे कुठल्या नावाने ओळखले जाते? आता प्रसिद्ध औषध द्रव्य, तर औषध द्रव्याचं इथे नाव दिलेलं होतं तुम्हाला एक, तर तिथे दिलेलं नाहीये ते, ठीक आहे. तर ते कोणत्या नावाने ओळखलं जातं असं सांगितलं होतं, तर ॲस्पिरिनचं आहे ते. ठीक आहे. काय आहे? ॲस्पिरिन. ॲस्पिरिन एक दुसऱ्याही नावाने ओळखलं जातं. ते तुम्ही बघायचंय. आणि ॲस्पिरिन कशासाठी यूज केलं जातं? तर
हार्ट स्ट्रोक जे होतात ना त्याच्यासाठी, हृदयामध्ये जे स्ट्रोक निर्माण होतात म्हणजे ब्लड क्लॉटिंग होतात त्याच्यासाठी ऍस्पिरिनला यूज केलं जातं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. बॅक्टेरिओफेजेस हे डॅश डॅश आहे. तर बॅक्टेरिओफेजेस काय आहे मग? बघा, विषाणूंचा प्रकार आहे का ते? सजीव आहेत का ते? निसर्गात कमी प्रमाणात आढळतात का ते? तर बॅक्टेरिओफेजेस हे सर्व आहे. ते विषाणूंचाही प्रकार येतात. त्यांना सजीव किंवा निर्जीव दोघंही म्हटलं जातं, कारण विषाणूंना तुम्ही आतापर्यंत क्लासिफाईड करूच शकलेले नाहीये. कारण ते सजीव आणि निर्जीव दोघांचेही गुणधर्म दर्शवत असतात, म्हणून त्यांना पूर्ण प्रॉपर सजीव म्हणत नाही. मग तरी सुद्धा विषाणू पण आहे, सजीव पण आहेत आणि निसर्गात कमी प्रमाणात सापडतात बॅक्टेरिओफेजेस ते असतात ते. ठीक आहे. म्हणून इथे काय आन्सर येणार? वरीलपैकी सर्व योग्य. आरोग्यशास्त्रातील होता प्रश्न. ठीक आहे. सेशनला लाईक करून घ्या. चला पटकन लिंकला शेअर करून घ्या. फक्त सेशन बघू नका, तर सेशनला लाईकही करायचंय. बघणाऱ्यांनाच सांगते मी, तुम्हालाच सांगते. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा, बोमन्सचे संपुष्ट, ठीक आहे, बोमन्स कॅप्सूल हे कुठल्या अवयवाशी संबंधित आहे बरं? जे सायन्स बॅकग्राऊंड मध्ये नाहीये त्यांना हे ऐकूनच वाटेल हे काय आहे, अजून हे आम्हाला माहित नाही. पण सायन्स जे आहे हे फक्त एक्झाम साठी न शिकता आपल्या स्वतःसाठीही शिकलेलं खूप गरजेचं आहे. कारण आपली शरीर रचना, आपल्यामध्ये असलेले हार्मोन, आपल्यामध्ये ज्या होणाऱ्या गोष्टी, घडलेल्या गोष्टी, या सर्व आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून तुम्ही सायन्स शिकायचं आहे. असं नाहीये की फक्त पर्टिक्युलर एखादी एक्झाम आहे आणि ती पास करायला फक्त सायन्स शिका. आपल्या स्वतःमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठीही सायन्स शिकायचं असतं. काही जणांना बोमन्स कॅप्सूल माहितीच नसेल, तर आपल्या किडनीमध्ये काय असतात? नेफ्रॉन्स असतात. नेफ्रॉन्सची नलिका असते आणि त्या नेफ्रॉन नलिकेचा पहिला जो भाग आहे त्याला बोमन्स संपुट म्हणजे बोमन कॅप्सूल म्हटलं जातं. आपल्या किडनीमध्ये म्हणजे वृक्कामध्ये नंबर ऑफ नेफ्रॉन्स असतात दोघही साईडला, दोघही किडनीमध्ये. या नेफ्रॉन मध्ये काय होतं? युरिन फॉर्मेशन होतं. काय होतं? पहिले घेऊया किडनी. किडनी मध्ये असतात नेफ्रॉन्स. त्या नेफ्रॉन्स मध्ये काय आहे? वुमन्स कॅप्सूल. आता नेफ्रॉनची नलिका आहे. ठीक आहे. तर इथे काय आहे? वुमन्स कॅप्सूल. बघा, ही जी नलिका आहे नेफ्रॉन्सची अशा पद्धतीची असते. असेंडिंग अँड डिसेंडिंग लूप असतात. अशा पद्धतीची नेफ्रॉनची नलिका आहे. तर ह्या नलिकेमध्ये इथे जे आहे हे बोमन्स कॅप्सूल आहे. ही जी तुम्हाला वाटीसारखं जे स्ट्रक्चर दिसतंय ना, याला काय म्हटलं जातं? बोमनचे संपुष्ट, वुमन्स कॅप्सूल, सी. ठीक आहे. याच्याद्वारे काय होतं? रक्त जे आहे हे वृक्क धमनीद्वारे रक्त इथे जातं, वुमनच्या संपुष्टात जाळे तयार करतं. तिथून पुन्हा कुठे जातं? इथे जातं, ह्या नलिकेमध्ये जातं. मग ही नलिका काय करते? त्याच्यामध्ये असलेले चांगल्या ज्या गोष्टी आहेत जसं ग्लुकोज झालं, प्रोटीन्स, अमिनो ऍसिड झाले, हे सर्व काय करते? पुन्हा काढून घेते आणि जे वेस्ट आहे जसं की युरिया वगैरे ते शरीराच्या बाहेर टाकते आणि इकडे काय होतं? युरिन तयार होतं आणि शरीराच्या बाहेर इकडनं पास होऊन जातं, निघून जातं. ठीक आहे. समजलेलं आहे. तर बघा, मग किडनीमध्ये नेफ्रॉन आहे ना, मग किडनी म्हणजे काय? वृक्क. आणि बुमन्स कॅप्सूल हे कशाचा अवयव आहे? हा नेफ्रॉनचा आहे. ठीक आहे. नेफ्रॉनशी संबंधित आहे. नेफ्रॉन कुठे आहे? किडनीमध्ये. मग आन्सर काय येणार? वृक्क. समजलंय सर्वांना? समजलं असेल तर पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय. आपला उरलेला शेवटचा क्वेश्चन बघा. मलमलचे कापड हे आंबाडीच्या दृढ उतीपासून बनतात का? सर्वसाधारणपणे पानाच्या खालच्या भागात जास्त पर्णरंध्रे म्हणजे स्टोमॅटा असतात का? पर्णरंध्रे म्हणजे तुम्हाला असं ते बारीक बारीक दिसतं बघा झाडाच्या पानांना. अरे, ठीक आहे. आता हे जर समजा पान आहे, तर ह्या पानावरती तुम्हाला असं बारीक छिद्रे अशी दिसतात बघा, असं गोल 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 छिद्रासारखं दिसतं. ठीक आहे. गोल गोल दिसतात ना, त्याला पर्णरंध्रे म्हणतात. काय म्हणतात? पर्णरंध्रे. तर ते झाडाच्या मागचा जो भाग आहे ना पानाचा, झाडाचा मागचा नाही, पानाचा जो मागचा भाग आहे ना, तिथे तुम्हाला पर्णरंध्रे जास्त प्रमाणात दिसतात. हे बरोबर आहे. आणि मलमलचे जे कापड आहे हे सुद्धा आंबाडीच्याच उतीपासून बनलं जातं. हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपला पर्याय नंबर कितवा योग्य येणार? दोघे बरोबर. अ व ब बरोबर. काय येणार? अ व ब बरोबर. पर्याय नंबर दुसरा योग्य. समजलंय सगळ्यांना?
आय होप खूप छान पद्धतीने हे लेक्चरही तुम्हाला समजलं असणार आहे. आधीचेही लेक्चर आपले सगळे बघायचे. हे सगळे क्वेश्चन टीसीएस पॅटर्न नुसारचे आहे, जे की तुम्हाला येत्या बीएमसी भरतीसाठी याचा खूप खूप उपयोग होणार आहे. आपण अतिशय खूप वेळेपासून हे लेक्चर घ्यायला सुरुवात केलेली आहे. आज 25 नंबरचं तुमचं लेक्चर आहे. म्हणजे 25 लेक्चर तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत 5-6 मार्कासाठी. सो तुमचा खूप अभ्यास झालेला आहे. तर हे लेक्चर पूर्ण करा. याचे जे नोट्स आहेत ते पण तुम्ही काढा. काही अडी-अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. नाहीतर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्टही करू शकतात. आणि असेच न्यू व्हिडिओ बघण्यासाठी टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करा. तिथे सर्व पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार आहे. सर्व पीडीएफ आपल्या ॲपमध्ये फ्रीली अवेलेबल असतात, ज्याच्याने तुमचं स्टडी मटेरियल सुद्धा वाढणार आहे. पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन सोबत. सेशन आवडल्यास सेशनला लाईक करा. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.